लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपल्याला माहिती आहे की एक डिप्रेशन तामिळनाडूच्या आजूबाजूने तयार झालेला आहे. बंगालच्या उपसागरातील या डिप्रेशनचा मार्गही आपण बघणार आहोत आणि त्याच वेळेस उत्तर भारताच्या दिशेने एक अतिशय तीव्र अशा प्रकारचं वादळ, ज्याला आपण हिमवादळ म्हणतो, ते सरकण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या नवीन WD आणि असलेलं डिप्रेशन यामध्ये जर ट्रप लाईन तयार झाली तर आपल्याला पुढील 2-3 दिवसात काही वातावरण बदलतं का महाराष्ट्रामध्ये, हे देखील बघायचं आहे. आपण बघतो की अजून देखील दिल्ली, पंजाब, राजस्थान, बिहार या भागामध्ये धुक्याचा प्रभाव कायम आहे आणि अगदी दुपारपर्यंत हे धुके आपल्याला जाणवते. उपसागरात डिप्रेशन तयार झालंय आणि त्या संदर्भातील माहिती आपण यापूर्वी घेतलेली आहे. तर या डिप्रेशनचा भारतीय भूभागावर कुठे परिणाम होईल हे आपण बघणं आवश्यक आहे. डिप्रेशननी श्रीलंकेला वळसा घालून ते तामिळनाडूला आज पोहोचेल असा अंदाज आहे. तामिळनाडू आणि केरळमध्ये याचा मोठा प्रभाव होणार आहे. तर महाराष्ट्रात त्याचा काही परिणाम होईल का यावर आपण लक्ष देणार आहोत. प्राथमिक अंदाजानुसार महाराष्ट्रात तसं डिप्रेशन म्हणून काही परिणाम होणार नाही, परंतु थोडं ढगाळ वातावरण, हलका पाऊस असं काही होऊ शकतं का हे आपण बघणार. या ठिकाणी आपण बघतो श्रीलंकेच्या उत्तरेला मोठं पावसाळी क्षेत्र, अतिवृष्टी या ठिकाणी झालेली आहे आणि या ठिकाणी अगदी पूर परिस्थिती देखील निर्माण झालेली आहे या डिप्रेशनमुळे. दिल्लीसहित उत्तर भारतातील धुक्याचा प्रभाव अद्याप संपलेला नाही. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या डिप्रेशनचा आता भारतीय हवामानावर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे वादळी परिस्थिती तामिळनाडूमध्ये तयार होण्याची शक्यता आहे. फेस मॉडेलनुसार डिप्रेशनचा काही प्रभाव महाराष्ट्रावर पडतो का किंवा कोणत्या राज्यांवर पडतो हे आपण बघतो. तामिळनाडूवर आज प्रभाव सुरू होईल, मात्र या डिप्रेशनचा प्रभाव जसा भूभागावर येईल तसा कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्षिण कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूच्या काही भागात थोडाफार पाऊस या ठिकाणी होईल आणि नंतर GFS मॉडेलनुसार हे अरबी समुद्रात वातावरण सरकून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तसं फार वातावरण बनेल असं काही वाटत नाही. आता 19 तारखेला थोडं वातावरण मध्य भारतावर दाखवलं जाऊ लागलं आहे, परंतु एवढा पुढच्या अंदाजासंदर्भात लगेचच आपल्याला काही बोलणं बरोबर नाही होणार. सध्या महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ अशी थंडीची लाट आहे आणि ती उद्या देखील राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र थंडीचा प्रभाव थोडा कमी होणार या भागातला. तसं थंडीचं प्रमाण 18-19 जवळपास पुढे आठवडाभर आता थंडी कमीच राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने जे अलर्ट दिलेले आहेत 10 तारखेसाठी, त्यामध्ये राजस्थानमध्ये सिव्हिअर फ्रॉग म्हणजे धुक्याचा मोठा प्रभाव राहील, थंडी देखील राहणार आहे. दिल्लीमध्ये आणि पंजाबमध्ये, हरियाणामध्ये किंवा उत्तराखंड, हिमाचलमध्ये, मध्य प्रदेश, बिहार, ओरिसा आणि उत्तर कर्नाटक या ठिकाणी थंडीची लाट राहणार आहे. आणि तसं मध्य प्रदेश आणि जेव्हा उत्तर कर्नाटकात थंडीची लाट असते तर साहजिकच ती वेव महाराष्ट्रात सुद्धा परिणाम करेल, परंतु हलक्या प्रमाणामध्ये. अनेक राज्यांमध्ये धुकं आणि थंडी कमी होण्याचा अंदाज 11 तारखेपासून आहे. सध्या आपण असं अनुभवतो की उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ बऱ्यापैकी थंडी आपल्याला जाणवते. जरी थंडीची लाट नसली तरी थंडी मात्र बऱ्यापैकी आहे. ICMW मॉडेलवर आपण अधिक विश्वास करतो आणि या मॉडेलने या डिप्रेशनचा काही हलकासा प्रभाव महाराष्ट्रात दाखवलाय का हे आपण बघतो. तर महाराष्ट्रामध्ये विशेष प्रभाव याचा पडेल असं सध्या वाटत नाही, परंतु तरी देखील कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे दक्षिण पूर्व भागामध्ये, सोलापूरचे थोडाफार भागामध्ये थोडं ढगाळ वातावरण राहणार आहे आणि या वातावरणामध्ये थोडाफार पावसाळी वातावरण तयार होतं का हे आपल्याला बघावं लागणार आहे. मात्र सध्या लगेचच महाराष्ट्रात फार मोठं पावसाळी वातावरण तयार होईल असा काही अंदाज नाही आहे. CFS मॉडेल मात्र अजूनही महाराष्ट्रात पावसाचं वातावरण तयार होईल या डिप्रेशनमुळे हा अंदाज साधारण 9 तारखेपासून 16 तारखेपर्यंत दाखवत आहे.
कॅन SIPS मॉडेलने आपल्याला एप्रिल मे मध्ये थोडं वातावरण दाखवलेलं आहे. त्यामुळे आपण बघूयात या अंदाजात काही पुढे बदल होतोय का. ECMWF मॉडेलचा जवळपास हा 24 तारखेपर्यंतचा अंदाज आहे आणि थोडं सातारा, पुणे पूर्व, अहिल्यानगर म्हणा किंवा सोलापूरच्या उत्तर भागामध्ये असं थोडं ढगाळ वातावरण, पावसाचा प्रभाव निर्माण होईल असा सध्या तरी अंदाज देण्यात आला आहे. बघूयात या अंदाजात काही बदल होतो का, आणि तो आजपासूनच होईल असा अंदाज आहे. 12 तारखेला थोडं आपल्या दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण दिसते आणि हे जे पावसाळी वातावरण तयार होणार आहे ते 13 तारखेला तयार होईल असा एक प्राथमिक अंदाज आहे. याचा प्रभाव थोडा 14 तारखेला देखील महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये असण्याची शक्यता आहे. 15 तारखेपासून हे वातावरण कमी होईल. हे डिप्रेशन आता श्रीलंकेच्या आजूबाजूने म्हणजे उत्तरेकडून तामिळनाडूवर सरकण्याची शक्यता आहे आणि तामिळनाडूनंतर मात्र याचा फार प्रभाव आपल्याला भारतीय भूभागावर राहील असं दिसत नाही, कारण या सीझनमध्ये एक तर डिप्रेशन तयार होत नाहीत आणि झालेत ते पण फार प्रभावीपणे भारतावर परिणाम करत नाहीत. त्यामुळे आपण बघूयात की या मॉडेलने काय अंदाज दिलेला आहे. आज दिवसभरामध्ये साधारणपणे माझा अंदाज आहे की सोलापूर, लातूर, नांदेड आणि चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये पूर्वेला थोडं ढगाळ वातावरण होण्याची शक्यता आहे, अगदी कोल्हापूर पूर्व भागामध्ये देखील. आणि मग रात्री काही ठिकाणी शिडकाव होतो का हे देखील आपल्याला बघणं आवश्यक आहे. परंतु आज तरी फार प्रभाव नाही आहे. महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी ढगाळ वातावरण दिसू शकतं. तसं भूभागावर कुठल्याही डिप्रेशनचा या मोसमात फार परिणाम होत नाही. परंतु आपण बघितलं आहे की जानेवारीत काही ठिकाणी पाऊस झालेला आहे. त्यामुळे अंदाज सांगता येत नाही. 11 तारखेला थोडं कोल्हापूर पूर्व भागात वातावरण दाखवलं जातं आहे. सोलापूरमध्ये थोडं परिणाम होण्याची शक्यता आहे. परंतु तसा आपण 12, 13, 14लाच अंदाज दिलेला आहे. त्यामुळे आपण बघतो की 12 तारखेला मात्र कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बार्शी, बीड, अहिल्यानगर, पुणे, सातारा भागामध्ये या डिप्रेशनच्या मुळे खूप ढगाळ वातावरण तयार होणार आहे. काही ठिकाणी पाऊस देखील होण्याची शक्यता आहे. पुणे पूर्व, सातारा पूर्व, अहिल्यानगर, बीड या भागात आपण यापूर्वी अंदाज दिलेला आहे. मात्र या मॉडेलने 13 तारखेला हा प्रभाव कमी होईल असं सांगितलेलं होतं. त्यामुळे आपण बघूयात की आता सध्या तरी 13 तारखेला पुणे जिल्ह्यात बऱ्याच भागात किंवा अहिल्यानगर पश्चिम भागात म्हणजे आपण पारनेर, श्रीगोंदा, कर्जत किंवा पुणे जिल्ह्यातील शिरूर, मंचर वगैरे भागामध्ये देखील याचा परिणाम होईल असं दिसतंय. आत्ताच्या अंदाजानुसार हा अंदाज बदलत राहणार आहे. अहिल्यानगरला पाऊस होण्याची शक्यता आहे, पुणे जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता आहे, बीड जिल्ह्याच्या पश्चिमी भागात पावसाची शक्यता किंवा उत्तर भागातही पावसाची शक्यता सध्या 13 तारखेला दाखवली जाते. हा अंदाज बदलू शकतो. हा काही पावसाळी मोसम नाही आहे, मान्सून नाही आहे. त्यामुळे या अंदाजात बदल होईल, परंतु आपण दररोजचे अपडेट बघत चला. नंतर मात्र 14 तारखेनंतर हे वातावरण कमी होऊन जाणार आहे. त्यामुळे डिप्रेशनचा प्रभाव हा 14-15 तारखेनंतर महाराष्ट्रातला संपलेला असेल. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.